पहाटेच्या शांततेत कन्नड तालुक्याच्या माळरानावर जे घडलं ते फक्त एक खून नव्हता. तो होता संपूर्ण गावाचं काळीज हादरवणारा, प्रश्नांची मालिका उभी करणारा आणि भीतीचं सावट पसरवणारा एक रक्तरंजित थरार. शेताकडे गेलेला एक शेतकरी, माजी उपसरपंचांचा मुलगा, समाजात ओळखीचं नाव असलेला व्यक्ती आणि काही तासांनी तोच माणूस रक्ताच्या थारोळ्यात वन विभागाच्या ओढ्यात मृतावस्थेत आढळतो. फुटलेला मोबाईल, विखुरलेली चप्पल, कपडे आणि शरीरावर केलेले अमानुष वार, हे दृश्य पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील. अशी ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी ठरली आहे. तत्पूर्वी जे कोणी विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न असेल आय टीमध्ये करिअर करण्याचं, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्की केलं जाईल. मित्रांनो, जांभळी तांडा हे गाव तसं शांत, आपापल्या कामात व्यस्त असलेलं, पण मंगळवारच्या त्या सकाळी वातावरण काहीतरी वेगळंच सांगत होतं. माजी सरपंच रामचंद्र पवार यांचे सुपुत्र राजू रामचंद्र पवार, वय 45, नेहमीप्रमाणे सकाळी 8:30च्या सुमारास घरातून बाहेर पडले. शेतात फेरफटका मारून येतो हे त्यांचं रोजचं वाक्य. साधारणतः 9 वाजेपर्यंत ते परतायचे. ही सवय घरच्यांना माहीत होती, पण त्या दिवशी घड्याळाचे काटे पुढे सरकत राहिले. वेळ झाली तरी राजू पवार परतले नाहीत. फोन लावला पण संपर्क झाला नाही. क्षणाक्षणाला कुटुंबियांची अस्वस्थता वाढत गेली. पहिल्यांदा वाटलं कदाचित शेतातच कुठेतरी कामात अडकले असतील, पण जेव्हा मोबाईल बंद येऊ लागला तेव्हा शंकेची जागा वाढली. गावकऱ्यांना बोलावण्यात आलं. नातेवाईक, शेजारी, मित्र सगळे मिळून शोध सुरू झाला. शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, ओढ्याजवळ प्रत्येक ठिकाणी नजर फिरवली जात होती. प्रत्येकजण मनात एकच प्रार्थना करत होता, काही वाईट घडलेलं नसावं. पण नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. सुमारे 4.5 तासांच्या शोधानंतर शेतापासून जवळपास 500 मीटर अंतरावर वन विभागाच्या गट क्रमांक 95 मधील ओढ्यात जे दृश्य दिसलं त्याने सगळे स्तब्ध झाले. राजू पवार यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. क्षणभर कुणालाच काही बोलता येईना. ओढ्याच्या काठावर विखुरलेले कपडे, चप्पल आणि फुटलेला मोबाईल स्पष्टपणे सांगत होता की इथे काहीतरी भयानक घडलं आहे. हा अपघात नव्हता, ही थंड डोक्याने केलेली हत्या होती. मृतदेहाची अवस्था पाहून मारेकऱ्यांनी किती अमानुषपणे मारहाण केली असेल याचा अंदाज येत होता. डोक्यावर गंभीर वार, कमरेखालच्या आणि प्रायव्हेट पार्टवर तीक्ष्ण हत्यारांनी घाव घातल्याच्या खुणा, हे सगळे एखाद्या क्षणिक रागातून झालेलं कृत्य वाटत होतं. ही हत्या नियोजनबद्ध होती का? राजू पवार यांना आधी कुठेतरी अडवण्यात आलं का? त्यांच्यावर आधी हल्ला करून मग त्यांना ओढ्यापर्यंत नेण्यात आलं का? असे अनेक प्रश्न घटनास्थळी उपस्थित प्रत्येकाच्या मनात घोळत होते. राजू पवार हे केवळ एक शेतकरी नव्हते, तर गावात त्यांची एक ओळख होती. माजी सरपंचांचे सुपुत्र आणि सध्या सरपंच असलेल्या त्यांच्या काकू रेणुका पवार यांच्या शासकीय कामकाजात ते सक्रियपणे मदत करत होते. ग्रामपंचायतीच्या कामात त्यांचा सहभाग, गावातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका, यामुळे काहींच्या डोळ्यात ते खुपत होतं का? जुनं राजकीय वैमनस्व, जमिनीचे वाद की वैयक्तिक दुश्मनी, हत्या नेमकी कशामुळे झाली, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, सहाय्यक निरीक्षक डॉक्टर रामचंद्र पवार आणि त्यांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पंचनामा करण्यात आला, परिसर सील करण्यात आला आणि पुरावे गोळा करण्याचं काम सुरू झालं. गावात अफवा पसरू नयेत, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तरीही गावकऱ्यांच्या मनात भीती आणि संताप दोन्ही स्पष्टपणे दिसत होते. असं जर प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तीसोबत घडू शकतं तर आमची काय अवस्था? हा सवाल अनेक जण कुजबुजून विचारत होते. महिलांमध्ये भीती तर तरुणांमध्ये संताप होता. आरोपी कोण? ते गावातीलच की बाहेरून आलेले? राजू पवार यांचं शेवटचं बोलणं कुणाशी झालं होतं? ते शेताकडे एकटेच गेले होते का? या सगळ्या गोष्टींचा छडा लावणं आता पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरत आहे. पोलीस तपासात आता प्रत्येक शक्यता तपासली जात आहे. राजकीय वैमनस्याचा कोण, जुन्या तक्रारी, जमिनीचे व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण, वैयक्तिक वाद, कुठलाही धागा सुटू नये यासाठी तपास यंत्रणा कसोशीने काम करत आहेत. मोबाईल कॉल डिटेल्स, घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि परिसरातील हालचालींची माहिती गोळा केली जात आहे. लवकरच आरोपी गजाआड जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असला तरी कुटुंबियांसाठी ही प्रतीक्षा असह्य आहे. राजू पवार यांच्या घरात मात्र शोककळा पसरली आहे. सकाळी हसत घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी मृतदेहाच्या रूपात परततो, हे वास्तव स्वीकारणं कुणासाठीही सोपं नाही. नातेवाईकांचा आक्रोश, गावकऱ्यांचे अश्रू आणि न्याय मिळालाच पाहिजे ही एकच मागणी. या सगळ्यात जांभडी तांडा गाव सुन्न झालं आहे.
ही घटना फक्त एका कुटुंबाची हानी नाही, तर संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारी आहे. हा खून कुणाचा तरी राग, सूड किंवा सत्ता संघर्षाचा परिणाम असेल, तर प्रश्न असा आहे की अशा हिंसाचाराला आळा कोण घालणार? गावागावात राजकारणाची धार वाढते, वैमनस्व खोलवर रुजतंय आणि त्यातून अशा घटना घडतायत. राजू पवार यांच्या हत्येचा तपास जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा आरोपी समोर येतीलच. पण या घटनेने निर्माण केलेली भीती, असुरक्षिततेची भावना आणि विश्वासाचा भंग हे भरून काढायला वेळ लागणार आहे. आज कन्नड तालुका एका प्रश्नासमोर उभा आहे. उद्या कुणाचा नंबर? आणि म्हणूनच या हत्येचा तपास केवळ गुन्हा उकलण्यापुरता मर्यादित न राहता समाजाला शांतता आणि न्यायाचा विश्वास देणारा ठरावा, हीच प्रत्येकाची अपेक्षा आहे. राजू पवार यांना न्याय मिळेपर्यंत ही घटना विसरली जाणार नाही. कारण काही खून केवळ माणसाचे प्राण घेत नाहीत, ते संपूर्ण परिसराचं मानसिक स्वास्थ्य हदरवून टाकतात. मित्रांनो, अशाच वास्तववादी घटना जाणून घेण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थेट वास्तव.